राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असतानाच आमदार रोहित पवार यांच्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे। पक्षानं भविष्यात एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मी दुसरा पर्याय निवडेन, पण भाजपा सोबत जाणार नाही असं स्पष्ट वक्तव्य रोहित पवार यांनी एका मुलाखतीत केलं आहे। अलीकडेच पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे थेट भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं विलीनीकरण होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत म्हटलं होतं। त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात पक्षाची भूमिका मांडत कोणतंही विलीनीकरण होणार नाही असं स्पष्ट केलं। दरम्यान सरकार विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही नेते अपेक्षा इतके आक्रमक दिसत नसल्यानं भाजपा आणि एनडीएशी पडद्यामागे चर्चा सुरू असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहेत। याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना मुलाखतीत थेट प्रश्न विचारण्यात आला होता। भविष्यात पक्षानं विलीनीकरण करून एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय असेल असा सवाल त्यांना करण्यात आला। यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी भाजपा सोबत जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडली आहे। त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील भविष्यातील समीकरणांबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे।